नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यासखेडा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की शुक्रवारी 5 जानेवारी रोजी महसूल विभागाने तलाठी भरती 2023ची नॉर्मलायझेशन नंतरची जिल्ह्यावाईज गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. आणि या नॉर्मलायझेशन नंतरच्या यादीनंतर बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या यादीमध्ये काही विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढले, काहींचे कमी झाले आणि काही विद्यार्थ्यांचे जी 200 पैकी परीक्षा होती त्यापेक्षाही मार्क्स वाढून ते 214, 208 असे मार्क्स झाले. आणि विद्यार्थ्यांना असं वाटलं की हे जे मार्क्स वाढले इथे कुठेतरी भ्रष्टाचार झाला आहे आणि पैसे भरून हे मार्क्स किंवा काही जागा विकल्या गेल्या असा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला. आणि याचीच नोंद म्हणून जी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहे महाराष्ट्र राज्य यांनी बघा काय मागणी केली आहे की सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन यासाठी चौकशी झाली पाहिजे. तसेच सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला, त्यांची रॉ मार्क्स किती आहे ते सगळ्यांना समजले पाहिजे. याची सर्वांची CCTV पब्लिक करायला पाहिजे. आणि त्यांनी आरोप केला की सध्याचा सगळ्यात मोठा घोटाळा हा तलाठी भरतीमध्ये झाला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बघा काही विद्यार्थी आहेत की त्यांनी तलाठी भरतीमध्ये 200 पैकी 214 मार्क्स एवढे मार्क्स मिळवले आणि त्याच्याच आधी एक भरती प्रक्रिया झाली होती वनरक्षक भरती. त्यामध्ये एक 15 दिवसांचा अंतर होता दोघं भरती प्रक्रियेमध्ये आणि त्यात त्या विद्यार्थ्यांना 54 मार्क्ससुद्धा मिळवता आले, म्हणजे 54 मार्क्स मिळवले. म्हणजे एका परीक्षेमध्ये त्यांना 200 पैकी फक्त 54 मार्क्स मिळतात आणि एका भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याला 200 पैकी 214 एवढे तब्बल एवढे मार्क्स मिळू शकतो. एवढा तर फरक नाही पडायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? म्हणजे इथे कुठेतरी भ्रष्टाचार झाला किंवा काहीतरी गैरव्यवहार झाला आहे याची चौकशी व्हावी आणि त्यांनी काही खाली या मागण्या केल्या आहेत. तर बघा हे असं काही पहिल्या वेळेस झालं आहे का की नॉर्मलायझेशन नंतर हा असा गोंधळ झाला आहे का? बघा ही RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ही दरवर्षी 10,000 पेक्षा पण जास्त मुलांची भरती करते. तर यांनी नॉर्मलायझेशनविषयी एक परिपत्रक जाहीर केलं आहे. बघा आता त्यांचं काय म्हणणं आहे, नॉर्मलायझेशन का गरजेचं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. आणि हे बघा इथं त्यांनी म्हटलं आहे की दिस मीन्स इट डज नॉट इन्व्हॉल्व ह्युमन इंटरव्हेन्शन. म्हणजे नॉर्मलायझेशन ही जी प्रक्रिया होते यात ह्युमन इंटरव्हेन्शन कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो. एक सॉफ्टवेअर असतं आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये सगळ्यांचे मार्क्स फीड केले जातात आणि सॉफ्टवेअरच नंतर अंतिम यादी जाहीर करतं. जो आपला परीक्षा क्रमांक असतो त्याचे सिरियली सगळ्यांचं नावं लावली जातात आणि सगळ्यांचे नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स हे ते सॉफ्टवेअरमार्फतच काढले जातात. इथं कोणताही ह्युमन इंटरव्हेन्शन मानवी हस्तक्षेप होत नाही. त्यामुळे कोणी परीक्षा घेऊन एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क्स वाढवणे असा प्रकार या सॉफ्टवेअरमध्ये करता येत नाही, असं यांचं म्हणणं आहे. पुढे बघा त्यांनी काय पॉईंट दिला आहे की बघा बट सो मेनी कॅन्डिडेट्स हॅव स्कोर्ड मार्क्स हायर दॅन 100. म्हणजे आपण म्हणतो ना की आउट ऑफच्या पण वरती गेले. आता RRB 100 पैकी परीक्षा घेतात, आपली तलाठी भरती प्रक्रिया 200 पैकी होती आणि असे पण प्रकार होतात की आउट ऑफच्या वरती मार्क जातात. तर त्याचं हे कारण काय असतं ते बघा. इन दिस नॉर्मलायझेशन प्रोसेस दिस इज पॉसिबल इन केस ऑफ व्हेरी गुड परफॉर्मन्स. ठीक आहे. इन द डिफिकल्ट सेशन्स कन्सिडर कॅन्डिडेट हू हॅड अपीअर्ड इन द मोस्ट डिफिकल्ट सेशन अँड येट स्कोर्ड व्हेरी हाय मार्क्स से 90. त्यांच्या म्हणण्यानुसार एखादी अवघड शिफ्ट आली आणि त्यामध्ये अवघड शिफ्टमध्ये एखादा चाणक्य आला की त्याला खूप हुशार येतो आणि त्या अवघड शिफ्टमध्ये सुद्धा तो चांगले मार्क्स मिळवू शकतो. तर त्या कॅन्डिडेटच्या बाबतीत असं होऊ शकतं की जेव्हा नॉर्मलायझेशन होईल तेव्हा त्याचे मार्क्स आउट ऑफच्या वरती पण जाऊ शकतात, असं त्यांनी आधीच क्लिअर केलं आहे. पण असं क्लॅरिफिकेशन आपल्याला तलाठी भरतीच्या बाबतीत नव्हतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक सगळ्यात गोंधळ उडाला विद्यार्थ्यांचा. जर हेच क्लॅरिफिकेशन त्यांनी जाहिरातीमध्येच दिलं असतं की असं नॉर्मलायझेशन प्रक्रियेमुळे असं होऊ शकतं, तर कदाचित एवढा गोंधळ उडाला नसता मुलांचा. त्यांनी बघा काय म्हटले पुढे, दिस इज द फर्स्ट टाईम दॅट कॅन्डिडेट्स हॅव गॉट नॉर्मलायझेशन स्कोर्स मोर दॅन 100. म्हणजे असं काही पहिल्या वेळेस झालेलं नाही आहे की आउट ऑफच्या वरती गेले. हे खूप आधी पण झालं आहे. ही नॉर्मलायझेशन जी प्रक्रिया आहे 2000 पेक्षा म्हणजे जुनी प्रक्रिया आहे. तर हिच्यामध्ये कोणताही गैरव्यवहार होण्याचा काही मार्ग नाही, असं त्यांनी म्हटले. आणि बघा नॉर्मलायझेशन प्रक्रियेवर ह्या जो विद्यार्थ्यांनी जो निषेध नोंदवला आहे ही काही पहिली घटना नाही आहे. तर ही बघा 5 वर्षापूर्वी म्हणजे 2017-18ची गोष्ट ही की रेल्वे एक्झाममध्ये एका विद्यार्थ्यांना 100 पैकी 143 मार्क्स मिळाले. तेव्हा पण अशा पद्धतीचे आरोप झाले नॉर्मलायझेशन प्रक्रियेवर. इथं बघा त्यांनी प्रोटेस्टमध्ये विद्यार्थ्यांनी काय म्हटलं आहे की स्टॉप द करप्शन इन द नेम ऑफ नॉर्मलायझेशन. बघा इथं म्हटलं आहे म्हणजे आपण ज्या प्रकारचे आरोप हे तलाठी भरती प्रक्रियेवर झाले की नॉर्मलायझेशनच्या नावाखाली करप्शन झालं आहे, असेच आरोप सेम 5 वर्षापूर्वीसुद्धा झाले नॉर्मलायझेशन या प्रक्रियेवर. पुढे बघा असाच एक आरोप ही जी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट असते 2023 जून, यात मागच्या वर्षीचीच न्यूज आहे. इथं पण नॉर्मलायझेशनवरती आरोप झाले गैरव्यवहाराचे. पुढे बघा असेच आरोप
ही IITच्या एक्झाममध्ये पण झालं आहे दिल्लीमध्ये, ठीक आहे. दिल्लीची न्यूज आहे, न्यू दिल्लीची 2011ची. तर असे आरोप नॉर्मलायझेशन प्रक्रियेवर बऱ्याच वेळा झाले आहेत आणि एका घटनेमध्ये बघा 1600 विद्यार्थी एकत्र आले. नॉर्मलायझेशन प्रक्रियेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि 1600 विद्यार्थ्यांनी कोर्टाकडे एक पिटिशन दाखल केलं की नॉर्मलायझेशन प्रक्रियेमध्ये काहीतरी गैरव्यवहार झाला आहे. आणि अशाच एका घटनेमध्ये बघा आपल्या मुंबईचीच घटना आहे, महाराष्ट्र राज्याची, की 154 विद्यार्थ्यांनी नॉर्मलायझेशन प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला आणि 154 विद्यार्थ्यांनी पिटिशन दाखल केलं. तर हायकोर्टाने काय केलं, हायकोर्ट स्क्रॅप्स प्ली ऑफ 154 स्टुडंट्स अगेन्स्ट प्रोसेस ऑफ नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स इन महाराष्ट्र गव्हर्नमेंट CET फॉर MBA. म्हणजे हायकोर्टाने ते पिटिशन स्क्रॅप केलं आणि ते हायकोर्टाने ते कन्सिडर केलंच नाही. का? कारण की ही जी नॉर्मलायझेशन प्रक्रिया आहे खूप जुनी प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये कोणताही गैरव्यवहार होऊ शकत नाही असं हायकोर्टाचं मत झालं. तर हे जे आरोप आपल्या तलाठी भरती प्रक्रियेवर होत आहे नॉर्मलायझेशनवरती, याच्यावर आवाज उठून काही फायदा नाही. का? कारण की ही जी प्रक्रिया आहे ही कोणत्याही मानवी हस्तक्षेपाविना होत असते आणि याच्यावर जर आरोप घेतले तर कोणीही आपलं ऐकणार नाही. त्यामुळे मी सांगेल की तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी सरळ पुढच्या विद्यार्थ्यांवर पुढच्या एक्झामवर फोकस करावं. तुम्हाला माहिती असेल की राज्यसेवेची ॲड आलेली आहे आणि 25 जानेवारीपर्यंत तुम्ही त्याचे फॉर्म भरू शकतात. तुमच्याकडे तो एक चान्स आहे किंवा कंबाईन 2024 येणार आहे. ग्रुप बी आणि सी जी ह्या वर्षी 2023 साली झाली 7,000पेक्षा पण जास्त जागा होत्या आणि एवढ्याच जागा 2024च्या कंबाईनमध्ये पण येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी याच्यावर रडत बसण्यापेक्षा जर तुम्ही या पुढच्या एक्झामवर फोकस केलं तर तुमचा अधिक फायदा होईल. ही जी कंबाईन जी ॲड आहे ती बघा 16 जुलैला येणार आहे. ठीक आहे. 16 जून रोजी तुमची पूर्वपरीक्षा असणार आहे. असं एक संभाव्य वेळापत्रक MPSCने जाहीर केलं आहे. 16 जून 2024 रोजी तुमची पूर्वपरीक्षा असणार आहे प्री कंबाईनची आणि तिची ॲड फेब्रुवारीमध्ये येणार आहे, पुढच्या महिन्यात येणार आहे. म्हणून तुम्ही ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी ह्या भरतीवर रडत बसण्यापेक्षा या पुढच्या एक्झामवर फोकस केला तर तुमचा अधिक फायदा होईल. किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांनी 2023ची कंबाईन पण दिली असेल आणि त्यांची टायपिंगसाठी ते प्रॅक्टिस करत असतील तर तुम्ही ह्या गोष्टीवर फोकस करा. तुमची एनर्जी इथे वाया घाला. तुम्ही त्याच्यावर रडत बसू नका किंवा कोणतेही भावी नगरसेवक, भावी आमदाराच्या मागं लागून मोर्चे काढून किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदने देऊन अशा प्रकारच्या प्रकारांमध्ये पडू नका. त्याच्याने तुमचा काहीच फायदा होणार नाही. तुम्ही त्यापेक्षा पुढच्या भरती प्रक्रियेवर फोकस करा आणि तुमचंही स्वप्न जे आहे सरकारी नोकरीचं ते एक दिवस पूर्ण होईल. प्रामाणिकपणे मेहनत करा. तुमचंही नाव अंतिम यादीमध्ये एक दिवशी येईल अशी अपेक्षा बाळगा आणि आपल्या मेहनत चालू ठेवा. धन्यवाद.